लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पावन चरणी विनम्र अभिवादन करून आपलं मारुती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहे. मंडळ यंदा 41व्या वर्षात पदार्पण करत आहे. या 41व्या वर्षात मंडळ सादर करीत आहे देखावा चांगदेवांचं गर्वहरण. चांगदेवांचं गर्वहरण. हे विश्वची मासे खरं असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वरांची ही कथा. संपूर्ण जगतासाठी दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात असं पसायदान वागणाऱ्या ज्ञानेश्वरांची कीर्ती त्यांच्या विनम्र वागण्यानं आणि प्रज्ञावंत ज्ञानानं सर्वदूर पोहोचत होती. श्रेष्ठ योगीराज चांगदेवांपर्यंत ती पोहोचली. चांगदेवांना आपल्या आत्मज्ञानाचा गर्व होता. त्यांनी ज्ञानदेवांना भुर्जपत्र पाठवलं. ज्ञाना, श्रेष्ठ योगीराज चांगदेवांकडून संदेश आला आहे. पण कसला संदेश दादा? भुर्जपत्र तर कोरेच आहे. त्यांना लिहिताच येत नसेल तर? सोपाना, ज्येष्ठांची अशी मस्करी करू नये. चांगदेवांची योगविद्या वंदनीय आहे. 1400 वर्षांची त्यांची साधना आहे आणि तेवढेच त्यांचे शिष्यही आहेत. तरी देखील सोपानाचे म्हणणे एका अर्थाने खरंच म्हणावे लागेल. ज्ञाना, त्यांनी पत्र लिहावयास तर घेतले असेल, तथापि ते तुला तीर्थरूप येऊ शकत नाही, कारण तू वयाने लहान आणि चिरंजीव लिहावं तर त्यांचा अभिमान आडवा आला असेल. म्हणून मग अखेर कोरेच पत्र पाठवले वाटते. सोपाना, त्याच भुर्जपत्रावर त्यांना उत्तर पाठव. म्हणावे, संपूर्ण विश्वाचा चालक तुमचे ठाई आहे. त्याच्याजवळ लहान थोर असा भेद नाही. ज्ञानदेवांनी त्याच भुर्जपत्रावर संदेश लिहून चांगदेवांना पाठवला. योगीराज चांगदेवांनी ज्ञानेश्वरांची भेट घ्यायचं ठरवलं. ज्ञाना, तुला भेटण्यासाठी मी येत आहे. सर्पाचा चाबूक हातात घेऊन वाघावर बसून चांगदेव ज्ञानेश्वरांना भेटायला निघाले. दादा, योगीराज चांगदेव वाघावर बसून येत आहेत. त्यांच्या हातात सर्पाचा चाबूक आहे. सोपाना, मुक्ता, शांत व्हा. निवृत्ती दादा, मला आशीर्वाद द्या. तो तर आहेच, परंतु तू काय ठरवले आहेस? दादा, ज्ञानवंत चांगदेव आपल्या भेटीसाठी येत आहेत. त्यांच्या स्वागतास आपण सामोरं जायला हवं. ओम नमो भगवते, ओम नमो भगवते. हे निर्जीव पाषाणा समान भासणाऱ्या भिंती माते, चल, आम्हाला चांगदेवांपाशी घेऊन चल. आणि क्षणार्धात ती दगड विटांची भिंत चालू लागली. तो चमत्कार पाहून चांगदेव अचंबित झाले. त्यांचा अभिमान गळून पडला. आत्मज्ञानाच्या त्या तेजानं त्यांचे डोळे दिपले. ज्ञानदेवा, आपण थोर आहात. तुमचं सामर्थ्य मी ओळखू शकलो नाही. ज्ञानदेवा, मी तुम्हाला गुरुतुल्य मानून समाधिस्थ होण्याची अनुज्ञा मागत आहे. जशी आपली इच्छा श्रेष्ठवर.
ज्ञानदेवांनी दाखवलेल्या आत्मज्ञानाच्या साक्षात्कारानं चांगदेवांचा गर्व अभिमान लोप पावला. मंडळानं आपल्या समोर सादर केला देखावा चांगदेवांचं गर्वहरण. मंडळाचे अध्यक्ष रवी परदेशी, श्रींची